परळ पश्चिम विभाग इथे परळची दुर्गा माता टाटा मिल्स कंपाऊंडच्या या नवरात्रोत्सव मंडळामध्ये बसते. आपण इथे माझ्या मागे पाहू शकताय परळची दुर्गा माता अतिशय विलोभनीय तिचं रूप आहे आणि आज अनेक भाविक तिच्या सेवेमध्ये हजर आहेत, आपली सेवा अर्पण करत आहेत. तर त्याच निमित्ताने इथे या मंडळामध्ये आल्यानंतर अध्यक्षांची भेट झालेली आहे. विजयजी राणे माझ्यासोबत आहेत. आपण विजयजी राणे यांच्याकडनं या संपूर्ण मंडळाचा प्रवास आणि त्यांचं या मंडळाबद्दल असलेलं योगदान याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव विजय राणे. पूर्वी हा उत्सव एक मौलाना शेख म्हणून होते, मुसलमान व्यक्ती होती, त्यांनी हा चालू केलेला उत्सव आहे. या उत्सवाला 68 वर्ष होत आहेत आणि गेली 16 वर्ष मी या पदाचा अध्यक्ष आहे. सांगायचं म्हणजे एवढंच की आमच्या इथून जे काही लोक गेलेले जुने लोक 40-45 वर्ष बाहेर राहायला गेलेले आहेत, तेही आवर्जून या देवीसाठी येतात, कारण या देवीने त्यांना खूप काही दिलेलं आहे आणि आता त्याचाच वारसा आम्ही चालवतो आहे. आणि आमचे सहकारी वगैरे मित्रमंडळी हे सगळं त्याच्यामध्ये भरघोस मदत करतात. भरघोस मदतमध्ये कसं की आमच्या जे कंपाऊंडमधली जी मुलं आहेत ती वर्गणी सोडून प्रत्येक जण 5,000, 2,000, 4,000 असे स्वतः देतात ते लोक. तेच आमच्याकडे कमीत कमी 75-60,000 असे जमत असतात, 60,000 ते 75,000. म्हणून हा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्या आईची पण कृपा आहे. असं नाही की तिथं पण आमच्यावरती खूप विश्वास आहे आणि आमचाही तिच्यावर खूप विश्वास आहे. तिने आम्हाला खूप दिलेलं आहे. या 16 वर्षात मी एकदम परिस्थितीने खंगाल होतो, पण या आईची सेवा घेतल्यापासून परिस्थिती एवढी सुंदर झालेली आहे ना की काय विचारू नका असं आहे. तरी एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मंडळातर्फे आमचा परळचा सम्राट पण आहे गणपती आणि हे नवरात्रोत्सव आहे दुर्गा माता. या दोन्ही मंडळातर्फे आमच्या इथे सगळे मेडिकल्स कॅम्प, गर्दा, ब्राऊन शुगर याच्यावरती प्रोग्राम केले जातात. परत दुसरी गोष्ट म्हणजे विविध क्षेत्रातील मुलांना इथून आम्ही प्राधान्य देतो. वह्या, पुस्तकं, गरीब लोक जे आमच्या इथे टाटा हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जे गरीब रुग्ण बाहेर झोपतात त्यांच्यासाठी आम्ही ब्लँकेट वगैरे सगळं काही देत असतो. दिवसेंदिवस जेवण वगैरे देत असतो आम्ही त्यांना. एवढं आमच्या मातीने आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही त्यांना पण वाटत असतो. तिने दिलं आहे ते आम्ही त्यांनाही वाटत असतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. राणेसाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की मंडळाची ही सेवा करताना त्यांना आलेला अनुभव अतिशय खूप सुंदर अनुभव आहे तो. आणि खरंच मातेची कृपा ज्यावेळेला होते त्यावेळेला ती भरभरके देते म्हणतात, त्या पद्धतीने छप्पर फाडके. तर त्या पद्धतीनेच आज त्यांचं आयुष्य सुखकर समृद्ध आहे आणि त्यासाठी खरंच अंबे मातेच्या चरणी आपण किती ऋण व्यक्त करावे ते कमीच आहेत. तर राणेसाहेब आपण आमच्याशी जोडले गेलात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. क्षेत्रामध्ये मी 20 वर्ष जरी कार्यरत असलो तरी नवीन पत्रकार ज्यावेळेला आपल्याला भेटतात त्यावेळेला खूप आनंद होतो की ह्या क्षेत्रामध्ये देखील अजून नव्या संधी आहेत आणि येणाऱ्या नव्या पिढीसाठी खूप आव्हानं देखील आहेत. तर हीच आव्हानं पेलत असताना एखाद्या मंडळाचं एक महिला म्हणून सचिवपद आपल्याला मिळणं आणि त्या पदावरती कार्यरत असताना ह्या संपूर्ण मंडळाबरोबरच आपलं स्वतःची प्रगती देखील साध्य करणं हे नेहा सिंग यांनी साध्य केले. तर आपण नेहा सिंग यांच्याशी संवाद साधूया, बघूया आपण त्यांचा प्रवास या मंडळाच्या सोबतचा. सर्वात आधी तुमचं नमस्कार. तुम्ही या मंडळाला भेट दिलं. माझं नाव नेहा सिंग आहे, मी पत्रकार आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला किती वर्ष होते? 20 वर्ष. मलाही 8 वर्ष झाले आहे, म्हणजे वाटत नसेल पण मला 8 वर्ष झाले आहे या फील्डमध्ये. मी झी न्यूज बरोबर काम केलं आहे, NDTV बरोबर काम केलं आहे आणि मला असं वाटलं की या फील्डमध्ये सर्व काय कवर होत आहे, पॉलिटिकल, एंटरटेनमेंट, ऑटो सेक्टर सर्व काय होतं आहे. पण एक हेल्थ असा सब्जेक्ट आहे जिथे लोक सिरियसली घेत नाही म्हणून चॅनल पण सिरियसली घेत नाही त्या टॉपिकला. पण मला असं वाटलं कारण का माझं पर्सनल एक्सपिरियन्स असं राहिला आहे की मी खूप काय बघितलं आहे हेल्थ सेक्टरमध्ये आणि किती काय डील करावं लागतं जेव्हा आपण हॉस्पिटलला जातो. कितीही तुम्ही मोठे राहा, तिथे जाऊन तुम्हाला म्हणजे एकदम बेसिक पण कळत नाही. म्हणजे मी तरी शिकलेली आहे पण मला माहिती आहे की किती त्रास होतं हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर यामुळे मी एक मेडिकॉलिक माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे, इंस्टाग्रामवर पण आहे. इथे मी हे प्रवास सुरू केला आणि बेसिक जे डिटेल्स असतात म्हणजे एकदम बेसिक्स, मतलब मान लीजिए कि जो आप आग ब्लिंक कर रहे हो तो आप ये आग क्यों ब्लिंक कर रहे हो, आप जो छींक रहे हो ये छींक क्यों रहे हो, इसके पीछे हम करते सब है लेकिन हमें वजह नहीं पता होती है. तो इस चैनल पे मैं ये सारा डिटेल्स, मेरा एक चैलेंज भी चल रहा है, 100 डेज़ चैलेंज चल रहा है जहाँ मैं ऐसे आपके सर से लेके पैर तक
एक एक बॉडी फंक्शंस के बारे में एक टीम है जो रिसर्च करती है और हम वीडियोस बना रहे हैं ताकि हर कोई अपने बॉडी को समझ पाए। हम सबके बारे में समझ लेते हैं, हमारे पड़ोसियों के बारे में, दोस्तों के बारे में, सबको हमें पता होता है, लेकिन हम खुद के बारे में समझ नहीं पाते, खुद के बॉडी के बारे में हम समझ नहीं पाते। और मेरा यही जर्नी है कि मैं लोगों को समझाऊँ कि कितना ज़रूरी है, क्योंकि हमारी शरीर एक मंदिर है, अगर हम उसे नहीं पूजेंगे तो हम शायद कहीं भी चले जाए, हम कुछ नहीं पूछ पाएंगे। तो ये मेरा अभी का जो काम मैं कर रही हूँ। और उसी के साथ क्योंकि मुझे लगा कि अब यंगस्टर्स में भी हार्ट अटैक के जो नंबर्स है वो बढ़ते जा रहे, साल ग्लोबली अगर हम देखें पूरी दुनिया में सबसे ज़्यादा हार्ट अटैक इंडिया में आ रहे हैं लोगों को, मतलब दिन पर दिन हर साल वो ग्राफ बढ़ता जा रहा है। इस वजह से मुख्यमंत्री वैद्य सहायता निधि और जो मेरा चैनल है मेडिकॉलिक, इसके माध्यम से हम इसी गणेश चतुर्थी से हमने CPR कैंपेन शुरू किया है, जो हम हर मंडल में जाके लोगों को सिखा रहे हैं। और अब नवरात्रि मंडल में भी हम कई मंडल्स में एसोसिएट है, जहाँ हम जाके हमने कल भी यहाँ भी प्रोग्राम लिया था, जहाँ हमने लोगों को, क्योंकि हर डॉक्टर हर जगह अवेलेबल नहीं होगा और CPR की टेक्निक इतनी सिंपल है कि हर कोई सीख सकता है। डॉक्टर का वेट करेंगे तो उसकी जान जा सकती है, लेकिन अगर वो टेक्निक से हम कर ले तो किसी की जान बच सकती है। ऐसी ही घटना जब हमने लालबाग के राजा के यहाँ उनके कार्यकर्ताओं को सिखाया था, तो वहाँ 20 साल की बच्ची आई थी बड़ौदा से दर्शन करने, उसे चक्कर आया। तो वहाँ के जो कार्यकर्ता थे उन्हें लगा कि चक्कर आया है, उस बच्ची को साइड में कर रहे थे, लेकिन उनमें से एक कार्यकर्ता को याद था CPR, क्योंकि 2 दिन पहले हमने वहाँ कार्यक्रम लिया था। वो वहाँ गए और उन्होंने उससे कहा की नाही 1 मिनिट थांबा, मला बघू द्या काय झालं. कारण का टेक्निक अशी असते की पल्स जेव्हा नसतं तेव्हा आपल्याला CPR परफॉर्म करायचं असतं. त्यांनी चेक केलं, तिचं पल्स नव्हतं, त्यांनी CPR परफॉर्म केलं तिथेच सर्वांना साईडमध्ये करून. ती मुलगी गेलेली होती आणि ती परत आली. म्हणजे आम्हाला असं वाटतं 10 दिवस रात्र दिवस आम्ही खूप काम करत होतो, मंडळ व्हिजिट करत होतो, पण ती म्हणजे एका व्यक्तीचं जेव्हा ते जीव वाचला ना, आम्हाला खूप असं झालं की सक्सेसफुल झालं इवेंट. और हमारा यही है कि किसी एक की जान, हम चाहते कि किसी को ना है, लेकिन ऐसा शक्य नहीं है. जिस हिसाब से हमारा लाइफस्टाइल ख़राब हो रखा है, किसी का सोना टाइम पे नहीं है, कुछ नहीं है, उस वजह से जो आने वाले फूड, सबसे बड़ा तो फूड है, जो पाम ऑयल हम खा रहे हैं, बहुत सी चीज़ें अनइंटेंशनली पेट में जा रहा है. और दिक्कत ये है कि अब ऑर्गेनिक हर जगह मिल भी नहीं रहा है. उसके लिए जो पहले 18th सेंचुरी में था, अब उसको लाने में बहुत, अब वही चीज़ जो पहले बहुत सस्ती थी, हम घर में उगा के खाते थे, अब उसी के हम एक्स्ट्रा पैसे दे रहे हैं ऑर्गेनिक के नाम पे. तो बैक टू बेसिक हमें जाना बहुत ज़रूरी है, वरना जो हालत है आप देख ही रहे हैं, दिन पर दिन जो हेल्थ है वो सबका बिगड़ते जा रहा है. और द रीज़न हमारा ऐसा है कि पहले तो ये कि किसी को होना, लेकिन अब ये चीज़ कंट्रोल में नहीं है, इसीलिए हम ऐसे बहुत से टेक्निक है जो लोगों को सिखाने की कोशिश कर रहे हैं चैनल के माध्यम से. तो ये तो रही मेरी बात. अब जैसे आपने बताया कि सचिव पद पत्रकारिता के साथ ये पॉसिबल नहीं होता है. आपको पता ही है कि कभी भी कॉल आ जाता है, कभी भी भागना पड़ता है, ठीक है, तो बहुत मुश्किल है ये. लेकिन मैं पूरी कोशिश करती हूँ. जैसे मैं अभी जस्ट 2 मंडल में कैंपेन ख़त्म करके यहाँ आई हूँ, पटापट में गेली, आज लाल कलर है तो ऐसा था कि रेड साड़ी पहननी है. कट्यायानी देवी आज उनका है, कट्यायानी माँ कट्यायानी देवी का माँ कात्यायनी देवी का आज दिन है. वो शेर पे सवार होती है और उन्होंने महिषासुर का वध किया था. मतलब जिस काम से जो 9 दिन हम सेलिब्रेट करते हैं, हम सब सेलिब्रेट करते हैं, सब कलर फॉलो कर रहे हैं, बट किसी को रीज़न भी नहीं पता होता है. लेकिन अब मैं देख रही हूँ कि सोशल मीडिया पे बहुत से ऐसे इन्फ्लुएंसर हैं जो कल्चर को भी प्रमोट कर रहे हैं, क्योंकि यूथ अभी भी कनेक्ट नहीं है, इसीलिए काम कर रहे हैं. अच्छा, आप क्या बात है, क्योंकि ये चीज़ बहुत ज़रूरी है. मुझे इस मंडल में, मतलब मैं 28 साल की हूँ. पिछले मैं जितने होस्ट मैंने संभाला है, शायद 20 साल से मुझे सारी चीज़ें याद है, लेकिन कल्चर को लेके आज भी प्रमोशन नहीं होता है. मतलब क्योंकि इसको ये प्रायोरिटी होना चाहिए. अगर आप यहाँ आ रहे हो तो आपको पता होना चाहिए कि हम यहाँ क्यों आ रहे हैं, ठीक है. लेकिन वही है कि दिक्कत सोशल मीडिया और ये सारी चीज़ें. लेकिन आई एम वेरी हैप्पी कि अब धीरे धीरे ये अवेयरनेस बढ़ रहा है आपके चैनल के माध्यम से. आपको आई थिंक आपको एक होता है ना कि आपको समझ के आप क्या ज़रूरत है सबको, लेकिन आपने भी वो ठाना है कि नहीं, आप जब तक इस धरती पर है ये करते रहेंगे, ठीक है. वैसे ही मैंने एक हेल्थ सेक्टर संभाल लिया है कि जितने लोगों तक वो बात पहुंच पाए, ठीक है. तो ये चीज़ से सुधार ज़रूर आएगा. और इस मंडल में 68 ईयर्स से हमारी देवी का स्थापना होता है. पिछले 20 साल से तो जितना मैंने देखा है, 9 दिन कुछ ना कुछ फंक्शंस रखते हैं हम. कोशिश, क्योंकि हमारा ग्राउंड है, हम चाहे तो यहाँ 9 दिन गरबा रख सकते हैं, लेकिन हम नहीं रखते. हम लास्ट ही सिर्फ 2 दिन वो फंक्शन के लिए रखते हैं. 2 दिन गरबा होता है और हर दिन यहाँ पाठ होता है, जहाँ हम सारे बच्चों को बुलाते हैं, सारे
सारे बुजुर्ग आते हैं और वो श्लोक होता है, वो मंत्र का उच्चारण होता है जो सबसे ज़्यादा ज़रूरी होती है। मूर्ति है लेकिन मूर्ति को जो मंत्रों से जो उच्चारण होकर जब वो एक्टिवेट होती है ना, तब वो पता चलता है। जैसे अगर आपने आरती कभी यहाँ की अटेंड की होगी, आरती शुरू होने से पहले माता एक अलग रूप में होती है, लेकिन जब आरती शुरू होती है एक अलग रूप होता है माता का, और ये हर कोई नोटिस करता है। और यहाँ बहुत से नवस भी लोगों के पूरे हुए, मतलब कोई ना कोई आगे यही कहता है कि एक रूप है। और मैं ये नहीं कहूँगी कि हमारी माता है तो ये नवस की माता है, श्रद्धा है। आई थिंक आप सबसे पहले तो दिल में है हमारी माता, ठीक है, वो आपके भी दिल में, मेरी भी दिल में, लेकिन जहाँ जिसका मन लग जाए, ठीक है, भले ही वो मूर्ति है। अब जब राम जी का भी अयोध्या में रखा गया था, वो तो एक मूर्ति है, लेकिन वहाँ जाकर वो जो ऊर्जा मिलती है वो एक अलग चीज़ है। इसीलिए वहाँ जाते, वो तपस्या होती वहाँ तक जाना और वो पूजा पाठ करना। वरना तो घर में मंदिर है, एक पत्थर में भी देव बसा है। यहाँ आज देवी का छठवां दिन है, छठवां दिन है आज देवी का छठवां दिन है, और आने वाले 3 दिन और बाकी है। मेरा 9 दिन का फास्ट है। मैं सिर्फ एक फ्रूट पर हूँ, मैं सिर्फ बनाना खा रही हूँ ताकि मेरा वज़न कम ना हो, लेकिन जो एनर्जी है वो बिल्कुल कम नहीं हो रही है, क्योंकि ये श्रद्धा है, ठीक है। ये मैं नहीं बोल रही कि मैं अपने बल पे हूँ, ये बिना मतलब बस भाग दौड़। अभी 4 घंटे से मैंने बिल्कुल पानी भी नहीं पिया क्योंकि काम ही चल रहा है। ये अच्छी चीज़ नहीं है वैसे, ये होना चाहिए। ये सिर्फ एक श्रद्धा के लिए मैं खड़ी हूँ, लेकिन ऐसा आपको नहीं करना है। आपको हर घंटे पानी पीना चाहिए। मैं एक हेल्थ चैनल चला रही हूँ तो मैं ये बिल्कुल प्रमोट नहीं करूँगी कि आपको पानी नहीं पीना चाहिए। और आप जो कार्य कर रहे हैं उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। आपल्या सोबत आहेत आणि मुंबई पोलीसमध्ये जे आपली सेवा बजावत आहेत, आणि ह्या सगळ्याच सणासुदींच्या कालावधीमध्ये या पोलिसांवरती किती ताण असतो हे आपण सगळेच जाणून आहात. तर एक पोलीस म्हणून आणि एक ह्या मंडळाचे सभासद म्हणून ह्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. पहिलं आपण त्यांचं नाव जाणून घेऊ आणि ते कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत आहेत ते सुद्धा ऐकून घेऊ. नमस्कार, मी सुहास कांबळे. लहानपणापासून इकडे वाढलेलो आहो. इथल्या जे संस्कृती आहे या संस्कृतीचा मला फार अभिमान आहे. मी जो घडलो ते इथूनच घडलो आहे आणि माझ्याबरोबर बरेचसे असे लहानाचे मोठे इथे माझे मित्र सहकारी ते झालेले आहेत. एक आमच्या देवीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो. इथे आले म्हणजे मला ॲक्च्युली माझे पाय निघत नाही, इथे जाऊसच वाटत नाही. इथल्या माझ्या लहानपणीच्या आठवणी, माझे मित्र सहकारी जे अजूनही मला प्रेम करतात, आशीर्वाद देते देवी मला. आणि जे आम्ही लहानपणापासून जो वारसा चालवला आहे तो पुढे जे जे इतर नवीन आता जे कार्यकर्ते उभरत आहेत तो वारसा चालवत आहेत ते बघून फार अभिमान वाटतो आहे, भरपूर अभिमान वाटतो आहे. आणि काय जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. लहानपणापासून दुर्गा मातेची सेवा केलेली आहे. जो कोणी हा मनेभावे दुर्गा मातेची सेवा करतो त्या मातेने त्याला वेगवेगळ्या स्वरूपात आशीर्वाद दिलेला आहे आणि देतेच आहे. हे प्रत्येकाला अनुभूती आलेलं आहे. त्यामुळे इथून जो व्यक्ती जो इथे राहत नसेल परंतु ह्या उत्सवात तो येऊन जातो, वेळात वेळ काढून तो येऊन जातोच हे मला माहिती आहे. आणि बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मित्रो, परळची दुर्गा माता इथे आपण आहोत आणि अजून एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत आता जोडल्या गेलेले आहेत. तर श्रीकांत दुधवडकर असं त्यांचं नाव आहे. जसलोक रुग्णालयात ते कार्यरत आहेत, अर्थात शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. आणि शासकीय सेवेच्या माध्यमातून ही समाजसेवा करत असताना त्यांना कसं वाटतं ह्या मंडळाचं सभासद असताना ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी श्रीकांत दुधवडकर. गेली 67 वर्ष आमच्या मंडळाचं हे कार्य अविरतपणे चालू आहे. आणि आमच्या मंडळाची खासियत सांगायची झाली तर आमच्या मंडळाची सुरुवात एका मुस्लिम व्यक्तीने केलेली आहे. त्याचा पूर्ण वारसा हिंदू लोकांनी चालवला आहे. आणि जेव्हा त्या देवीचं आमचं विसर्जन असते त्याची पूजा एका पारशाकडनं केली जाते. आणि हे व्रत आम्ही अविरतपणे चालू आहे. आमच्या वडिलांनी केलं, आम्ही केलं आणि आमची पुढची पिढी करेल अशी आम्ही आशा करतो. आणि हा जो उत्सव एवढा अविरतपणे चाललेला आहे तो असाच चालत राहील अशी आमची आशा आहे. आणि इथे आलेला प्रत्येक व्यक्ती पुन्हा 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 आमच्या देवीच्या दर्शनासाठी येत असतो, त्याच्यात समृद्ध होत असतो, त्याची भरभराट होत असते. एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो.
धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद आपले. आज अजून एक विशेष व्यक्ती आज आपल्यासोबत आहे की हिंदू संस्कृती, धर्म आणि परंपरा ज्या विषयावरती राष्ट्रकूट हे चॅनल अग्रेसरपणे काम करत असतं, त्याच विषयावरती काम करणारी ही व्यक्ती म्हणजे सचिन गायकवाड आपल्यासोबत आहेत. तर आपण सचिन गायकवाड हे नक्की काय आहेत आणि ते महाराष्ट्रभर ह्या मराठी साहित्य, संस्कृती आणि विचारांसाठी काय करतात ते जाणून घेऊया. सर्वप्रथम तर तुमचे मनापासून आभार की तुम्ही एवढं मोठं पद दिलं मला आणि एवढी माझी प्रशंसा केली. आणि या मंडळाचे आभार की मला वाटतं मी तिसऱ्यांदा येतो या मंडळामध्ये, म्हणजे गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव. आणि कुठेतरी या वास्तूची एक ऊर्जा आहे की जी मला बोलून घेते आणि आध्यात्मिक वातावरण आहे. आणि माझा उद्देश आणि माझं कार्यसुद्धा ते आध्यात्मिक की प्रत्येक घरोघरी पोचलं पाहिजे आणि त्याचसाठी मी हे कार्य करतो आहे. काही लोकांना खूप वेगळं वाटत असेल किंवा काही लोकांना कदाचित राग येत असेल की तू या विषयावर का कार्य करतो, तर मी एकच सांगेल की आपण जमा केलेली धनसंपत्ती ही आपल्याला कधी पुरेशी होत नाही आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा पुरेशी होत नाही, ती संपत जाते. पण सगळ्यात मोठं कधी न संपणार ते म्हणजे आर्य सनातन हिंदू वैदिक धर्म, जी सनातन कालापासून चालू आहे हिंदू धर्म, जो संपत चालला आहे पाश्चात्य संस्कृतीमुळे. आणि त्या संस्कृतीला कसं वाचू शकतो आजच्या जनरेशनला एक हवं आहे की आम्ही फॅशनच्या दुनियामध्ये काहीतरी अट्रॅक्शन लोकांना कसं आम्ही इम्प्रेस करू शकतो. या इम्प्रेसच्या नावाखाली आज आपण स्वतःला खड्ड्यात टाकतो आहे आणि या खड्ड्यात तो व्यक्ती गेल्यापासून ती संस्कृती, तो धर्म पण चालला आहे. म्हणजे कुठेतरी आपले महापुरुष, आपले जे क्रांतिकारी ज्यांनी जीवाचं रानरान केलं आहे आपला धर्म टिकावा म्हणून, आणि त्याच धर्माला आपण सहज पद्धतीने संपवतो आहे. आज आपला धर्म कोणता अधर्मी येऊन नाही संपवत आहे, ह्याच्या मागचं कारणीभूत आपले आईवडील पण सुद्धा, आपले पॅरेंट्स आहेत, आपल्या घरचे नातेवाईक आहेत की आपण आपल्या मुलांना धर्म सांगत नाही आहे. त्यामुळे मी जो लाईक विडा त्याला बोलू शकतो हाती घेतला आहे की ज्योत मला प्रत्येक ठिकाणी जाऊन पोचवायची. अनेकदा पहिला नवीन असताना लोक हसली आहेत माझ्यावरती, आता कदाचित ओळख झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे लोक रिस्पेक्ट देत आहेत, काही लोक मला आपुलकीने बोलवत आहेत. पण तो एक काळ होता की लोक हसायचे, लोक वेडा मूर्ख म्हणायचे. पण मी एकदा बोर्डवरती वाचलेलं की इतिहास हा वेडे लोक बनवतात अगदी, आणि मला वाटतं त्या वेडांमध्ये जर माझं नाव येत असेल तर मला अभिमान वाटेल की हो, मी कुठेतरी धर्मसेवेसाठी त्या वेडांमध्ये, त्या लिस्टमध्ये खाली असो किंवा कुठे असो तिथं माझं नाव आलं, कारण की वेडा. आणि मग ते वेड का लागतं आहे तर आज खरंच धर्माला गरज आहे. आज मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चालले, लोक या गोष्टीला लक्ष देत नाही. मला एक उदाहरण द्या की इथं एवढी लोक आहेत, ही काय आहेत, आई भवानी मातेच्या समोर सगळे बसलेत, ही काय आहेत, तर यांच्या धर्माशी टिकून आहेत. पण उद्या सर्वांचं धर्मांतरण झालं, एकदम छोटं लॉजिक उदाहरण आहे की जर का यांचं धर्मांतरण झालं तर मग इथे येणार कोण? आपल्या आसपास एक धर्मांतरांचं ठिकाण सुद्धा इथे, जर कदाचित देवघराचं होणे पण धर्मांतरण झालं तर इथं मंडळात कोणी दिसणार नाही. म्हणजे तुम्ही एखादा म्हणजे कोणाला विचारलं की बा तू आज ह्या जातीचा धर्माचा आहेस तर पहिला कोण होतास, आज का ना मंडळात आहे. तर मला एकच सांगायचं की मी जात धर्म भेदभाव करत नाही, तर मी माझी छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे ती संस्कृती लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या संस्कृतीचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण मातृदेवोभव, पितृदेवोभव, आर्य देवोभव, सूर्याची, अग्नीची, जलची आणि आपण दगडाची, मातीची सुद्धा पूजा करतो, आपण वृक्षाची पूजा करतो. आपण अतिशय प्रेमाने आणि अगदी आपुलकीने बोलतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, त्या वनचरीमध्ये आपलं नाव येते. साधू संत येती करा तोची दिवाळी दसरा, म्हणजे एवढं प्रेमाळ शब्द आपल्या अभंगांमध्ये, आपल्या श्लोकांमध्ये, सर्वे भवंतु सुखिनः सर्वे भवंतु निरामय, प्रत्येक शब्दामध्ये आपुलकी आणि आपला धर्म टिकतो. त्यामुळं मी एक छोटंसं काम करतो आणि खूप छान वाटलं की तुम्ही मला एक संधी दिली बोलायची आणि तेच काम करतो आहे. त्यामुळे मनापासून आभार. सरांनी खूप छान म्हटलं की इथे जे संस्कृतीसाठी जे काम चाललं आहे त्यांचं ते खूप मोठं आहे, मोलाचं आहे. आणि खरंच ही संस्कृती टिकायला पाहिजे. तर ज्याप्रमाणे आजकाल आपण बघतो की 31 डिसेंबर किंवा ख्रिसमस ज्या पद्धतीने साजरे केले जातात ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि तरच आपली हिंदू संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि खरंच सरांचं खूप मोठं काम आहे. सरांच्या या कार्यासाठी आपल्या सगळ्याच व्ह्युअर्सनी मी म्हणतो पाठिंबा द्यायला पाहिजे. जिथे जिथे शक्य असेल तिथे सरांचं व्याख्यान आपण नक्कीच आयोजित करा आणि ह्या सगळ्या विचारांना आपल्या समाजामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरवा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपण परळच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या इथे आलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने एक विशेष व्यक्ती आपल्याला भेटली आहेत. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ ते कोण आहेत आणि त्यांना या मंडळाबद्दल काय वाटतं. नमस्कार, माझं नाव चेतन पवार आणि परळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, परळची दुर्गामाता पश्चिम विभाग
यांचा मी एक कार्यकर्ता आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या मंडळामध्ये मी राहून मी आज एक कला क्षेत्रामध्ये एक नावाजलेली सिरियल आहे तारक मेहता का उलटा चष्मा, त्याचं मी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम करतो. मला अभिमान आहे की मी इथे राहून या मंडळाच्या दुर्गामातेच्या कृपेने आज मला जे बळ दिलं आहे ती माझ्या मागे उभी आहे. ते आम्ही तिथे जाऊन आमच्या सेटवरती ते मला तिथं बळ भेटतं. आणि तसंच आमचं मंडळ जे आहे ते सामाजिक कार्य त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्य अशामध्ये पण पुढे असतो, कुठे कला क्षेत्रामध्ये असतो. आज कॅन्सर पेशंट असतात त्यांना आमच्या मंडळातर्फे हेल्प केली जाते, कुठे फळ वाटप केलं जातो, कुठे अल्पोहार केला जातो. एक भंडारा असतो आमच्या निमित्त, आमच्या ते स्वामींचं मंदिर आहे त्यानिमित्ताने भंडारा असतो. त्याच्यानंतर असे नवरात्रीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात, त्यामध्ये मंडळ आमचं अग्रेसर आहे. आणि असंही कोणी यावं, या देवी मातेच्या पुढे नतमस्तक व्हावं आणि त्यांनी जर आपली इच्छा पूर्ण व्हावी तर 100% त्याची इच्छा ही देवी पूर्णच करते. हे काहीच विषयच नाही याच्या बाबतीत. धन्यवाद. धन्यवाद.